प्लीज सहकार्य करा, नियमावलीचं पालन करा. त्यानंतर चला सरकार, टीम कॅप्टन जरा प्लेलिस्ट पाठवा प्लीज. टिक मार्क करून. प्रसन्न भोईर, तुम्हाला प्लेलिस्ट आम्ही दिलेली आहे. तर तुम्हाला प्लेइंग 11 किंवा जो स्क्वॉड आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल म्हात्रे ब्रदर्सचा, ज्यामध्ये ग्रेग रॉड्रिक्स, अरुण भोईर, मोहन पाटील, मनोज पटेल, सुनील मुकादम, संजय पाटील, धनराज पाटील, स्वप्नील मुकादम, रुपेश भोईर, मिलन बैती आणि हर्षद भोईर हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. बघा, आम्ही खास करून मनीष म्हटलं होतं, ज्यावेळेस राहीला जी स्पर्धा सुरू होती त्यावेळेस मी प्रत्येक टीम ओनर्सला सूचना केल्या होत्या की आपल्या टीमच्या सर्व खेळाडूंचा आत्ताचा फोटो मागून घ्या आणि तो फोटो खास करून TCP लाईव्हचे प्रोप्रायटर महेंद्र भगत यांना तुम्ही पाठवून द्या. ते तुमच्या टीमचा स्क्वॉड बनवतील. बघा, म्हात्रे ब्रदर्सनं ते एक काम केलं आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही म्हात्रे ब्रदर्सचा टीमचा संपूर्ण स्क्वॉड जो आहे तो तुम्ही पाहू शकाल. असं काम जर प्रत्येक टीमनं केलं असतं ना तर लाईव्ह टेलिकास्टला मनीष खूप चांगलं पाहायला मिळालं असतं. ती पंक्च्युअलिटी पाहिजेच मला असं वाटते. सरकार क्रिकेट असोसिएशन संघात खेळणारे आहेत प्रकाश पाटील, नंदकुमार पाटील, कैलास पाटील, चित्तरंजन पाटील, प्रसन्न भोईर, प्रशांत पाटील, राकेश पाटील, संदीप पाटील, हितेश पाटील, अमर पाटील आणि जयेश पाटील. तर हा स्क्वॉड आहे सरकार क्रिकेट असोसिएशनचा. संघमालक आहेत श्री संदीप पाटील, तसेच कमलेशजी म्हात्रे आणि कैलासजी म्हात्रे हे संघमालक आहेत म्हात्रे ब्रदर्स या संघाचे. संघमालकांचं देखील खूप महत्त्व राहिलेलं आहे. कालसुद्धा आपण पाहिलं तर रमा भोईर हे स्वतः संघमालक खेळले होते. जया CNG या संघामध्ये, भुऱ्या शेट 11मध्ये राकेशजी खेळले होते, जे संघमालक नरेशजी हे खेळले होते कालच्या संघामध्ये. प्रत्येकजण ओनर ही भूमिका घेत असताना खेळतोय सुद्धा, आणि म्हणूनच कालचं देखील क्रिकेट संघमालकांनी गाजवलं. आजचं सुद्धा क्रिकेट संघमालक गाजवतील अशी अपेक्षा आहे. प्रकाश पाटील आणि कैलास पाटील हे दोन फलंदाज सरकार क्रिकेट असोसिएशन संघाला सुरुवात देताना पाहायला मिळते. बघा, नियम समजून घ्या मित्रांनो. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, कंपल्सरी चेस आहे. कॉट बिहाइंड LBW वगळता तुम्हाला 2 रिव्ह्यू दिलेले आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. आणि बाकी तुमचे जे नियम आहेत ते नियम तुम्हाला नियमावली दिलेले आहेच ऑप्शनच्या वेळी. त्या नियमांवर आधारित तुम्हाला खेळ द्यायचा आहे, कुठलीच आर्ग्युमेंट चालणार नाही. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जर रुमाल डोक्यावर आहे तर मग एकच गोलंदाज अरुण भोईर. राईट, अरुण बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. तर पेस ही ज्यांची ओळख आहे, वेग, बघा वेगावर स्वार होणारा गोलंदाज म्हणून अरुण भोईर यांची ओळख आहे, जे घोडबंदरच्या संघात खेळताना मला पाहायला मिळते आहेत. खरं तर घोडबंदर संघाच्या गोलंदाजीचा पाठीचा कडा अरुण भोईर यांची 8:30ला रिपोर्टिंग होते आज. अरे हे डेडिकेशन महत्त्वाचं आहे. वेळ जपली पाहिजे. वेळेला महत्त्व दिलं तर मग वेळ तुम्हाला महत्त्व देतं. चला आता आपण वळूया. वेळ झालेली आहे 10:17. मला असं वाटतं की चला आता आपण वेळ नोंदवूया. 10:18 पहिला बॉल पडतोय आजच्या वेळापत्रकातल्या पहिल्या सामन्याचा. स्ट्रायकर साईडला प्रकाश आहेत. प्रकाश पाटील हे कोलशेतचे आणि कैलास पाटील हे चित्तरंजन आहेत का? तर अपडेट करा प्लीज. सर्वात चांगला यष्टिरक्षक जी भूमिका ज्यांची आहे ते चित्तरंजन, ते तुम्हाला नॉन स्ट्रायकर साईडला पाहायला मिळतं. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की या हंगामातला सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक कोण, तर उत्तर आलंय चित्तरंजन.
अप्रतिम यष्टीरक्षण केलं आहे आणि मागच्या सीझनमध्ये देखील 2 वेळा त्यांना बेस्ट यष्टीरक्षक हे प्राईज देखील पटकावलं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अपील केली आणि यस पंचांचं बोट वर येते. सरकार ग्रुपला मात्र हा पहिला धक्का. प्रकाश पाटील मॅन फ्रॉम कोलशेत परततोय डगआउटच्या दिशेनं. बॉलर आहे आणि त्याचा प्रॉफिट संघाला झालेला आहे. पहिला बॉल डॉट आणि पुढच्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवला प्रकाशचा आणि नवीन फलंदाज मध्ये दाखल होत आहेत प्रसन्न भोईर जे कॅप्टन आहेत सरकार क्रिकेट असोसिएशनचे. अजूनही खातं खुल्लं नाही आहे सरकार क्रिकेट असोसिएशनचं आणि अरुण भोईर यांनी विकेट मिळवली आहे पहिली. येस एक्झॅक्टली बघा नेमकं काय घडलंय आपण स्लो मोशनमध्ये पाहूया. TCP लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, छेडण्याचा प्रयत्न झाला आणि फुटवर तितकं नव्हतं या स्ट्रोकमध्ये. बघा खूप जास्त दुरून तो स्ट्रोक ऑफर केला होता. ऑफ कटर गोलंदाज भोईर यांच्याकडे ती स्किल आहे आणि म्हणूनच त्यांनी बॉल आत वळवला आणि फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात प्रकाश हे बाद झालेले आहेत आणि त्यांना रिप्लेस करताना प्रसन्न भोईर आपण स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. साईड अँगलने आपण वेगवेगळ्या अँगल्सने TCP लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर या सर्व घडामोडींना पाहतोय. खातं नाही खुललं अजून. एक फलंदाज बाद झालाय. फुल लेन ड्राईव्ह केलाय प्रसन्नकडे. ते क्रिकेटिंग स्ट्रोक्स आहेत जे पॉवर प्ले मध्ये आवश्यक आहे. थ्रो झालाय पण तो बॉल गॅदर नाही झाला. नॉन स्ट्रायकरला थ्रो होता पण थोडासा कन्फ्युजिंग पार्ट राहिलाय दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. पण सरते शेवटी फक्त एकच धाव पूर्ण केले. खातं खुलले. 1 धाव 1 फलंदाज बाद. नक्कीच कन्फ्युजन थोडंसं झालं होतं दोघांमध्ये. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं कारण एका साईडून चित्तरंजन अगदी वेगानं शूट झाला होता आणि प्रसन्नचा नोटचा कॉल होता. इथे अकाउंट ओपन झालं. मगाशी आपण पाहिलं तर विकेटचं अकाउंट ओपन झालं होतं. इथे धावा मात्र सुरू झाल्या आहेत. सरकार म्हटलं तर संदीप पाटील यांचा संघ आहे. 10 तारखेला त्यांचा जन्मदिवस मनीष असतो आणि 10 मेला आणि जवळपास एक मोठी स्पर्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण मालजीपाड्याच्या त्या परिसरामध्ये नेहमीच पाहतोय. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. सिंगल मिळणार. अरुण भोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर वन ऑफ द बेस्ट बॉलर. घोडबंदर मास्टर्स या टीमच्या माध्यमातून अनेक वर्षापासून 40+ क्रिकेट खेळत आहेत आणि ॲज अ ओपनर बॉलर म्हणून ते अधिकाधिक गोलंदाजी करत आहेत. म्हणूनच मी म्हणाला की गोलंदाजीचा पाठीचा कडा आहे घोडबंदर संघाचा आणि त्याचं देखील खूप चांगलं प्रमाण त्याने आतापर्यंत या पहिल्या षटकावर दिलं. नवीन बॉलवर खूप चांगलं नियंत्रण त्यांचं असतं. फुल टॉस मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न. थोडेसे प्रयत्न कमी पडले. बॉल पोचतोय डीप मिडॉनला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले फलंदाजांनी. धावसंख्या पोचते 3 या आकड्यावर. 1 फलंदाज बाद. 5 चेंडूचा खेळ संपलाय. थँक्यू अध्यक्ष महोदय. एक राजा घरत साहेब एक आम्हाला चांगली न्यूज देत आहेत की ही जी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि त्या संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांनी खास जी आयोजक कमिटी आहे आगरी कोळी प्रीमियर लीगची जी आयोजक कमिटी आहे त्या आयोजक कमिटीसाठी मनीष एक बकरा जाहीर केला आहे. जे ही स्पर्धा संपली की तुम्ही कुठेतरी जाऊन पार्टी करा. त्याच्यामुळे मी मनापासून आभार व्यक्त करतो ही कमलेशजी म्हात्रे साहेबांचा. थँक्यू सर. प्रोत्साहन त्यांनी देखील दिले या स्पर्धेला. थँक्यू धन्यवाद. आणि संजय पाटील यांची जी सुकन्या आहे उन्नती पाटील यांच्यासाठी सुद्धा त्यांनी प्युमाचं किट पुरस्कृत केलेलं आहे. ही काल खुशखबर त्याने म्हणजे मला असं वाटतं कमलेश म्हात्रे साहेब प्रत्येक दिवशी एक गुड न्यूज देतील. काल ती गुड न्यूज उन्नती पाटील यांच्यासाठी होती. आज एक गुड न्यूज आयोजकांसाठी आहे. तर असं नेतृत्व असायला पाहिजे ज्यांनी या 23 गावांना एकत्रित ठेवण्यासाठी सर्वांची मनं राखताना काम केलं. आदरणीय कमलेशजी म्हात्रे. नक्कीच बघा कधी जरी वाद उद्भवला तरी देखील दोन्ही टीममध्ये समंजसपणा नेहमीच ते करत आहेत. कारण सगळे संघ आपलेच आहेत. आपण एकमेकांना भांडण्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा ऑर्गनाईज केली नाही आहे की क्रिकेटचं आपण ते मंडळ तयार केलं नाही आहे. आपल्याला अधिकाधिक गावं या क्रिकेटच्या माध्यमातून खास करून जोडायची आहेत. आज 23 गावं जोडले आहेत. अनेक गावं अजूनही वेटिंग लिस्टवर आहे. अध्यक्ष महोदयाने मला बऱ्याच वेळा सांगितलं की अनेक गावं अनेक टीम आपल्या मंडळामध्ये यायला तयार आहेत. त्याच्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्ष. प्लेअर प्लीज. चित्तरंजन कंपल्सरी इन आहे. टी शर्ट्स तुम्हाला आत इन करावी लागेल.
आणि का ते तुम्हाला काल देखील ते कारण आम्ही सांगितलेलं आहे की थर्ड अंपायरला थोडं सोपं जातं जेव्हा वेस्ट साईड नो येतो अशा वेळेला थोडं सोपं जातं की बॉल नेमका इम्पॅक्ट कुठे करतोय त्यासाठी टक इन करणं गरजेचं आहे. काल देखील ती सूचना दिली आणि यानंतर सुद्धा आम्ही ती सूचना देऊ म्हणजे जे फलंदाज खेळण्यासाठी येणार आहेत त्यांनी टी शर्ट टक इन करायचं आहे. धावसंख्या चांगलंच षटक हाताळलेलं आहे. पहिलं अरुण भोईरचं जे 3 धावांचं आणि 1 विकेटचं होतं. स्कोअर सरकार क्रिकेट असोसिएशन 3 रन्स लॉस ऑफ 1. आणि जो उन्नतीचा तो उल्लेख केलास तर तो किट अध्यक्ष महोदयाने आजही आणलाय. ते म्हटलं की भरत भाऊ तुम्हाला दाखवू का, तुम्ही नको. तर तो किट्स आपण उन्नतीला खास करून जो ग्रँड फिनाले डे आहे या स्पर्धेचा त्या दिवशी आपण उन्नतीचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि पुमाचा तो संपूर्ण किट आहे. सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं तो संपूर्ण किट प्रोव्हाइड केलेला आहे उन्नतीसाठी. म्हणजे उन्नतीच्या पुढच्या प्रवासासाठी तिची अधिकाधिक उन्नती हो ह्या कारणास्तव तो किट दिलेला आहे. संजय पाटील यांना तुम्ही पाहू शकाल कोणत्याची ट्रॅकवर जे उन्नतीचे वडील आहेत. धावसंख्या झाली ती 3. एव्हाना संजय पाटील उन्नतीला खेळताना पाहतात. आता उन्नती घरून TCP लाईव्हवर संजय पाटील यांना खेळताना पाहत असेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन मिळते. फक्त एकच धाव गोलंदाजांनी विळखा टाकून ठेवलेला आहे फलंदाजांवर. त्याचमुळे अजूनही एकही मोठा स्ट्रोक आजच्या सकाळच्या सत्रात पाहायला मिळाला नाहीये. काल देखील तितकीशी फटकेबाजी पाहिली नाही आपण. काल तर 60च्या पलीकडे कुठला संघ गेलाच नाही आहे काल जर पहिलं. म्हणजे असं वाटलं होतं कदाचित त्या 60वर काहीतरी झालंय किंवा त्या 60च्या पलीकडे धावसंख्या होणारच नाही आहे. आणि जास्तीत जास्त धावा डिफेन्स झाला नाही आहे. जास्तीत जास्त धावा म्हणजे चेस डाऊन झाल्यात. मजा येईल. आणि शेवटची फक्त जी आहे ती धावसंख्या आम्हाला वाटतं डिफेन्स झाली. यावेळेस ऑफ साईडला हवेत खेळला गेला. मागे फिल्डर आहे झेलच्या खाली मिस्टर स्वप्नील मुकादम. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर चित्तरंजन आउट. त्यांच्याकडून अपेक्षा होती की जास्त वेळ थांबून ते आपल्या संघाच्या धावफलकाची साथ देतील, पण मात्र ते त्यांना नाही करता आलं. 1 धाव करून ते झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. 4 धावा 2 फलंदाज बाद. सरकार क्रिकेट असोसिएशन आता टीम ओनर संदीप पाटील दाखल झालेले आहेत 4थ्या क्रमांकावर. थोडीशी अडचण वाढलेली आहे, पण आता ती अडचण सुधारित करण्यासाठी संदीप पाटील स्ट्रायकर्सला पाहायला मिळतील. प्रत्येक संगमालकाकडे ते प्रस्थ आहे आणि त्यासमोर आता ते प्रस्थ टिकवण्यासाठी आणि हा एंड डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा फायदेशीर असावा असाच कुठेतरी निर्णय संदीप पाटील यांचा राहिलेला आहे. ऑन साईडला ते लक्ष घालतायत की कुठल्या झोनमध्ये मला जास्तीत जास्त धावा गोळा करता येतील, कारण गरज तीच आहे. गरज ओळखून तुम्हाला खेळ द्यावा लागतो आणि तेच पाहूया आता संदीप पाटील यांच्या वतीनं संघाला मिळतंय का. 9 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 4 धावा. खूप जास्त शफल झाले आणि त्याचमुळे ते हँड आय कॉर्डिनेशन जे असते ते नाही जुळलं. येतोय आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल झालाय. धावसंख्या इथे थांबली आहे बघा. पॉवर प्लेची 2 जी षटकं आहेत ना, एक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले, या 2 ओव्हरमध्ये अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमने या ठिकाणी केला आहे. पुन्हा एक देशा पलवून खेळायचा प्रयत्न या मात्र खेळायचं होतं कुठे आणि चेंडू निघून कुठे आलाय. सिंगल इथे मिळणार. लेग बाईचा इशारा इथे पंच देत आहेत. 1 धाव मिळणार. 1 धावीनं धावसंख्या झाली ती 5 धावा. म्हणजे सुरुवात धीमी आहे मनीष. ज्याप्रमाणे आपण जो उल्लेख केला होता कालच्या दिवसामध्ये 60च्या पलीकडे कुठलाही संघ जाऊ शकला नाही आहे. आज देखील कदाचित चित्र ते पाहायला मिळते, कारण सुरुवात अगदी धीमी या ठिकाणी सरकार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केली जात आहे. बरं सर, हे तर एक्सक्यूज देऊन चालणार नाही की ड्यू आहे, सकाळचं सत्र आहे, ते काहीच नाही तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत. उन्हाळा आहे. ओह, प्लेड ऑन. महत्वाचा फलंदाज प्रसन्न भोईर ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी होती धाव फलकाची, ते बाद होत आहे. संजय पाटील यांनी मिळवलाय 3 फलंदाज बाद आहे. थोडा स्कोप असतो. दोन्ही एंड तुम्ही खेळत आहे.
तरी सुद्धा जर धावा बनत नाहीये तर मग कुठेतरी सरावाचा अभाव किंवा बॉन्डिंगचा अभाव तुम्हाला जाणवतोय टीम मध्ये? नक्कीच कदाचित आपण म्हणू शकतोय. आणि बघा इतक्या वर्षापासून खास करून मनीष मोरव्याच्या या मैदानावर खेळत आहेत. आणि या मी वारंवार हेच म्हणतो की या मैदानाच्या मोरव्याच्या मैदानावर जास्तीत जास्त धावा चेस डाऊन झाले, डिफेन्स धावसंख्या कमीत कमी झाले. आणि इथून एखादा संघ टॉस जिंकतो आणि शतरक्षण स्वीकारतो ना, म्हणजे कुठेतरी तो 20% मॅच आपल्या बाजूने खेचले, एक अंदाज म्हणायचा गेला. कारण जो ओव्हरऑल आत्तापर्यंतचा कागदोपत्री जो इतिहास रेकॉर्ड जो आहे या मोरव्याच्या मैदानावरचा, त्या अनुषंगानं मी म्हणू शकतो. आणि जो तू बॉन्डिंगचा विषय काढलास तर नो डाऊट अनेक वर्षापासून तर नक्कीच सगळ्या टीममध्ये चांगल्या प्रकारे बॉन्डिंग आहे. फक्त इथून जो एक तू उल्लेख केलास प्रसन्न भोईर यांच्याविषयी, की अक्षरशः त्या ठिकाणी एक महत्त्वाचा फलंदाज सरकार या टीमचा बाद झाला, खरी गोष्ट आहे. कारण इथे सर्वस्व दारूमदार मी तर म्हणेल प्रसन्न भोईर यांच्यावर होती या टीमची. त्याच्यामुळे हा एक मोठा धक्का असेल सरकार ग्रुपला. कारण प्रसन्नला त्या ठिकाणी क्रीजवर राहणं गरजेचं होतं. मात्र आणखीन एक नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, जय पाटील, ज्यांना आत्तापर्यंत अनेक वर्षापासून ओमप्रमध्ये गोडदेव मास्टर्स टीमची मधली फळी म्हणजेच मिडल ऑर्डर सांभाळली आहे. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तीच भूमिका आज त्याला घ्यायची आहे आणि त्यावर नक्कीच त्याला अंमलबजावणी करावी लागणार आहे. स्वप्नील मुकादम आणखीन एक जुचंद्रचे प्रतिभावंत गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत स्वप्नील ओव्हर द विकेट. बॉलच्या पिचिंगला आणि बॉलिंग पाथला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल वाईल्ड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्राची 1 धाव मिळते सरकार क्रिकेट असोसिएशनला. 6 धावा. धावा संख्या 6 झाल्या. आणि मात्र ब्रदर्स या टीमचे आयकॉन आहेत स्वप्नील मुकादम, त्याच्यामुळे जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात स्वप्नील मुकादम यांच्यावर आहे. बघा चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला. नक्की काय खेळायचं आहे संदीपला? कदाचित त्या ठिकाणी लेटकट खेळायचं आहे का, ज्याप्रमाणे जो बॅट्समॅन संदीप करतात मैदानाच्या आतमध्ये? धावा बनवण्यासाठी प्रयत्न चालू. त्यावेळेस पुढ्यात ठेवलेला बॉल ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव पूर्ण करून सेकंडचा कॉल नाही दिला गेला, जो एक योग्य निर्णय राहिलाय. जय पाटील स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत. एका धावेची वर, धावसंख्या 7. थोडंसं वेग वाढवावा लागेल. बघा ज्यावेळेस सरकार क्रिकेट असोसिएशन हा संघ थोडंसं या ठिकाणी उशिरा आला, त्यावेळेस त्यांना कारण विचारलं आणि एक कारण दिलं की आमची गाडी जी आहे ही ट्रॅफिकमध्ये अडकली होती, त्यामुळे आता आम्ही ते थोडंसं उशिरा आलो आहे. आणि सध्याच्या घडीला जो खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ना, तर इथे देखील ट्रॅफिकमध्ये अडकलं आहे. सरकारचा संघ ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. मग ती फाउंटनला ट्रॅफिक लागलं आहे की काश्मीरला ट्रॅफिक लागलं आहे, या ट्रॅफिकमधून बाहेर लवकरात लवकर पडावं लागेल या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पाहिलं, निरीक्षण केलं, त्यानंतर चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या झाली ती 8 धावा. बाळकुमचे विकेटकीपर रुपेश भोईर तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळाले. समोर आहेत आता स्वप्नील मुकादम. राऊंड विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. टिपिकल जय पाटील स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. थ्रो केलाय नॉनस्ट्रायकर सेंडला आणि आता रिले थ्रो करायची इच्छा होती स्वप्नीलची, पण त्यांनी नियंत्रण ठेवलं स्वतःवर. कारण जास्तीच्या धावा खर्च करून चालणार नाही, कारण जी वचक आतापर्यंत ठेवले तीच वचक ठेवायचा प्रयत्न स्वप्नील यांचा राहिलेला आहे. धावसंख्या डबल डिजिटवर 10 धावा. सरकार क्रिकेट असोसिएशन. इथे खऱ्या अर्थानं संदीप पटेलची परीक्षा आहे रनिंग बिटवीन द विकेटमध्ये जयच्या सोबत. आणि जयला कुठेतरी आता सांभाळून खेळावं लागेल, कारण एक महत्त्वपूर्ण धुरा आहे, सरकार ग्रुपचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. आणि इथून जर या मॅचवर अजून जर पकड निर्माण करायची असेल तर एखादी विकेट, आणि जय पाटीलची विकेट मिळवणं गरजेचं आहे. स्वप्नील तोच प्रयत्न करतो, बॅटरच्या त्या रेंजपासून लांब राहण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या झाली ती 11. 3 व्हाईट बॉल्स आलेत या षटकामध्ये. आणि हा चौथा येईल का? नाही. हा बॉल वाईल्ड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालेला आहे. फुल लेंथ बॉल होता. आता तोच समज होता जयचा की आणखीन एक एक्स्ट्रा मिळेल, पण आता तो बॉल फेअर तर आहे, पण आता लगेच बॅटिंग टीमने कॉल केलाय DRS, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम बाय द सिनेमॅटिक पिक्चर. अशोक राव सर दाखल झालेले आहेत घटना तपासण्यासाठी. घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आलेले आहेत. पाहूया तो फेअर बॉल आहे की व्हाईट बॉल आहे.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. योग्य निर्णय पंचांचा होता. एक रिव्ह्यू लॉस झाला तुमचा, लक्षात ठेवा. सरकार ग्रुप प्रत्येक टीमला एका इनिंगमध्ये आम्ही 2 रिव्ह्यू दिले. DRS 2 वेळा तुम्ही घेऊ शकाल. धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा पळकावर आल्यात. कमीत कमी इथून म्हणे 40-50 या आकड्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. एक चांगली फाईट, एक चांगला स्कोर उभारू शकतो सरकारचा संघ. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ह्या पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. लाईन अजूनही सापडत नाही आहेत. लाईनच्या शोधात, लेनच्या शोधात मिस्टर स्वप्नील मुकादम भरपूर धावा अमांतर खर्च करतोय. 2 डॉट 4 वाईड्स, 1 सिंगल, 1 डबल. 4 चेंडू हाताळले आतापर्यंत. धीम्या गतीचा बॉल अगोदरच कमिट झाले होते. ऑन साईडला स्वाईप करण्याचा उद्देश जय पाटील यांचा होता. बॉल थोडा उशिरा आला आणि या गती परिवाराच्या जाळ्यात जय पाटील अडकलेला आहे. 5वा बॉल या षटकातला डॉट. सरकार क्रिकेट असोसिएशन 12. बघा, मॅन ऑफ द सिरीज हा जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी आलेला आहे. बायसिकल तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज म्हणून, आणि ती या ठिकाणी आलेली आहे. ऑन साईडला यावेळेस चेंडू समोरच्या दिशेने आला होता. स्वतः शतरक्षक वेगाने आलाय. लॉंग ऑफ वरून कपिल सुनील आलाय आणि इथून मात्र चेंडूला फील्ड केले. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावा संख्या झाली ती 14. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 षटकं संपले आहेत. 18 मध्ये सरकार ग्रुपनं 14 धावा बनवल्यात. बघा, 6 ओव्हरची मॅच आहे मनीष. 6 ओव्हरमध्ये अर्धा पळला गाठलाय. अर्धा पळला संपलाय, अर्धा पळला अजूनही बाकी आहे. इथे 14 बनवले आहेत. आता 14 नाही आहे तर त्याहून डबल तुम्हाला करावे लागतील. मला तोच उल्लेख केला दादा. आता असं म्हणू नका की पुढच्या 3 षटकात 14च बनतील. जास्तीचा विचार करावा लागेल. आणि तुम्ही एक आपण कालचा एक जर सुवर्णमध्य काढला तर 55 धावा, 55 ते 58 हा सुवर्णमध्य कालच्या दिवसाचा होता. तर आज त्यापेक्षा जास्तीकडे असेल कल प्रत्येक संघाचा. आपापल्या प्लेयर ना सांगायचंय पाणी घेऊन येण्यासाठी. बघा, 3 ओव्हर नंतर मनीष आपण ड्रिंक ब्रेक ठेवलाय आणि तो पाणी जो आहे ना ते स्वतः ऑर्गनायझर आहे. खास करून तुमचे टीम ओनर्स आहेत ते पाणी आतमध्ये नेतील. या सूचना आपण अगोदर दिल्या होत्या सगळ्यांना. 3 ओव्हर नंतर आपण ऑफिशियली ड्रिंक ब्रेक ठेवलेला आहे. भारत सर, बाहेरचा दौरा यावर्षी झाला आणि बाहेरचा दौरा कोणी जिंकला आणि कशा पद्धतीनं ती मजा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल? दौरा दमणचा होता, महाबळेश्वरचा की लोणावळ्याचा? नाही, दमण दौरा होता. आणि दमण दौरा तुला माहितीच असेल की दमण दौरा कशासाठी फेमस आहे. प्रत्येकानं एन्जॉय केलं. क्रिकेट तर खेळलाच, मात्र क्रिकेट व्यतिरिक्त एन्जॉयमेंट. काही व्हिडिओ व्हायरल झाले असतील त्याच्यामध्ये जर पाहिला आपण तर मीरा संघ पुढे आला होता, मालवणी संघ पुढे आला होता, त्यानंतर घोडदेव संघ पुढे आला होता, पेनकरपाडा संघानं पारितोषिक पटकावलं, पाणजो टीमनं पारितोषिक पटकावलं. असेच काही संघ पुढे आले होते. मात्र खरी मजा ज्यावेळेस अंतिम सामना पार पडला त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ त्या ठिकाणी संपला आणि होळीचा हंगाम होता. कारण होळी देखील अगदी तोंडावर आली होती आणि ती जी गाणी वाजली आणि त्या सुभाषचंद्र बोस खास करून ते घेडवळचं मैदान, त्या मैदानावर जो डान्स केला तो मात्र अफलातून होता. सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व टीमचे खेळाडू, तो व्हिडिओ भरपूर व्हायरल जातो. एन्जॉयमेंट दमण आहे तर फुल फटॅक एन्जॉयमेंट झाले. ह्या वर्षी असा निर्णय घेतला आहे अध्यक्षांना की ही जी पुढची स्पर्धा आपली होणार आहे बाहेरील स्पर्धा, तो एक दौरा गोवा व्हायला हवा असं अध्यक्षांचं एक मत आहे. कारण दमण, लोणावळा, पाचगणी या ठिकाणी आपण जातोच, मात्र आता कुठेतरी वेगळं एक गोवा त्याने एक ते प्लॅन सुचवले की पुढचा दौरा गोवा हा व्हायला हवा. तुमचा भरोसा नाही, तुम्ही लक्षद्वीपला पण जाल किंवा अंदमान निकोबार बेटावर पण जाल, त्यात कुठलंच धुमत नाही आहे. शशिकांत वर्तक साहेब, डॉक्टर साहेब, पूर्ण आपलं सामान घेऊन डॉक्टर साहेब पोचलेले आहेत. आपलं स्वागत आहे. चला, 3 षटकं संपलेत. पुन्हा एकदा जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. धावसंख्या 14, 3 फलंदाज बाद. आता कुठेतरी गेअर शिफ्ट करावा लागणार आहे. सरकार क्रिकेट असोसिएशन स्वतः संघमालक खेळपट्टीवर स्ट्रायकर्स एंडला आहेत आणि त्याबद्दल जय पाटील अजून थोडासा वेळ घेत आहेत. पण पाहूया किती वेळ यानंतर घेतील. मिलन मैती बॉलिंग ट्रॅकवर 4थं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. पुन्हा एकदा तोच अप्रोच की शफल व्हायचंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला, फाईन लेगला खेळायचंय. पण पुन्हा एकदा तोच अप्रोच गोलंदाजांचा की स्टंप टू स्टंप अटॅक ठेवायचा आहे. डॉट हा मनीष, जर संदीपच्या विषयी म्हणायचं गेलं तर हा संदीपचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. अशाच पद्धतीनं जास्तीत जास्त संदीप खेळत असतो. आणि मिलन वैती यांना तुम्ही पाहत आहेत, मॅन फ्रॉम मालवणी.
मालवणीचा सध्याच्या घडीला यशस्वी गोलंदाज, कारण मालवणीचे 3 गोलंदाज हे सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एक मिलन वैती, त्यानंतर महेश कोळी आणि संजय भंडारी. त्यामधील हे एक नाव मिलन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. चांगलाच खेळ मालवणीचा या सीझनमध्ये राहिलेला आहे, ही देखील एक बाब महत्वाची आहे. ओट गुल, दांडी गुल, कारण इतका जास्त शफल झाल्यानंतर मग गोलंदाजासाठी मार्ग मोकळा होतो. त्यांना 3 स्टंप दिसले आणि त्याच मग यष्टीमध्ये चेंडू हाताळला आणि विकेट जाते. आता मिलन मैती याच्या खात्यामध्ये. संदीप पाटील यांचा खेळ संपला. थँक्यू. डीचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मल्हार स्पोर्ट्सचे सर्वा हितेश पाटील, म्हणजे हिरो, ज्यांच्या माध्यमातून मल्हार स्पोर्ट्सच्या माध्यमातून मालिकावीर एक बॅट या ठिकाणी स्पेशल एडिशन बॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर त्यांचं देखील मनापासून आभार. एक नक्कीच गृहोपयोगी वस्तूच आहेत, अजून भरपूर गृह उपयोगी वस्तू येणार आहेत. रविवारपर्यंत तरी नक्कीच तुला पाहायला मिळतील. आणि मल्हार स्पोर्ट्स तुम्हाला ठाऊकच असेल मनीष, मल्हार स्पोर्ट्सचं नाव राहिलं नाही आहे तर नक्कीच मीरा भाईंदरचा एक ब्रँड झाला आहे मल्हार स्पोर्ट्स. आणि आपण संपूर्ण ज्या ट्रॉफीज पाहतो ना या स्पर्धेच्या, या देखील मल्हार स्पोर्ट्स शॉपमधून या संपूर्ण ट्रॉफीज आणलेल्या आहेत. चांगलीच संकल्पना. टॉवर फॅन आहेत, सायकल्स आहेत. ओ क्या बात आहे, उलटा खेळलाय आणि बॉल कव्हर पॉइंटला पोहोचतोय. क्षेत्ररक्षण झालंय बघा. हलकीशी सुद्धा ढील देत नाहीयेत महाते प्रदर्शक खेळाडू. जितक्या धावा वाचवता येतील, परफेक्ट काम, परफेक्ट नियोजन, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचं. याचं कारण बघा, ते एकतर आज 9 वाजता या ठिकाणी दाखल झालेत. 9 वाजता झाल्यानंतर त्यांची ती मीटिंग झाली. मीटिंगमध्ये चर्चा झाली, अध्यक्ष होते, त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास सहसचिव होते. त्यांनी त्यांना नक्कीच काही सल्ले दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार एक चांगली कामगिरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मिलन मैती. आतापर्यंत 2 धावाचं षटक आता हाताळले. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक अपील, पण त्यामध्ये पंजांना इंटरेस्ट नव्हता. 5वा बॉल डॉट येतो या षटकातला. हे षटक सुद्धा आतापर्यंत फक्त 2 धावांचं राहिलेलं आहे. जय पाटील यांना या षटकात एकदाही स्ट्राईक नाही मिळाली. हितेश पाटील हिरो स्ट्रायकर सेंडला. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. फुल लेंथ ड्राईव्ह केलाय, मिडॉन नाहीये. बॉल मागे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर. तोपर्यंत सिंगल डबलचा कॉल द्यावाच लागेल, कारण धावा सहजासहजी मिळत नाहीयेत आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ आत्ता संपला. धावसंख्या आहे 18. 18 लॉस ऑफ 4 आफ्टर 4. सरकार क्रिकेट असोसिएशन. चला पुढचे 2 संघ कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचं आहे. रवींद्र पाटील बाबूभाई यांचा मालवणी कोळीवाडा आणि डॉसन आणि जगदीश घरत यांचा DJ वॉरियर्स. या दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं आहे. बघा, जी काही नियमावली बनवलेली आहे, जर तुम्ही अगदी वेळेवर मॅचेस संपवल्या, इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाली तर 6-6 ओव्हरच्या मॅचेस अगदी या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला पूर्ण करता येतील. त्याच्यामुळे फक्त सहकार्य करा. आयोजकांनी सगळं काही तुमच्यासाठी अवेलेबल केलं आहे. तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि ते सहकार्य तुमचं योग्य वेळी आम्हाला जर मिळत राहिलं तर नक्कीच नो डाऊट आम्ही मॅचेस देखील व्यवस्थित पूर्ण करू. आगमन झाले तुकाराम मांगेला सरांचं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली ती 18 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता या जोडीला काहीचा कारनामा करावा लागेल. मगाशी मनीष पाटीलला म्हटलं की आता कुठेतरी गेअर शिफ्ट करावं लागेल, की नो डाऊट मी मगाशी हा देखील उल्लेख केला होता की मालजीपाडा टीमची गाडी ही ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. फर्स्ट सेकंड गेअरवर ही गाडी आता चालते. मग आता ट्रॅफिकमधून बाहेर निघालात. आता तुम्हाला टॉप गेअर, जो मनीष पाटीलने मगाशी उल्लेख केला ना की गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे, आता गाडी तुम्हाला टॉप गेअरमध्ये टाकावी लागेल. इतकंच नव्हे तर मी इतकं देखील मनीष पाटील म्हणू शकतो की एखाद्या खेळाडूला त्या ठिकाणी स्वतःची एअरलाईन देखील सुरू करावी लागेल. आणि भारतची पुरेसा कालावधी आहे ना, आणि एंड सुद्धा फायद्याचा आहे जयसाठी.
पुढचा बॉल स्वप्नील मुकादम. अहो पण बॉल ट्रॅव्हलच होत नाहीये, ताकद लावतायत पण तो प्रवास चेंडूचा काय बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल, 2 धाव मिळाल्या, धावसंख्या 2 पुढे सरकते. सिंगल डबल आपण म्हणतो लाईफलाईन आहे, पण आत्ता साधी लाईफलाईन असेल सरकार क्रिकेट असोसिएशनला चौकार किंवा षटकार. चौकार किंवा षटकार ते प्रयत्न सुरू आहेत. जयचे मात्र खूप चांगली लाईन, त्यांनी लेंथ गोलंदाजी अप्रतिम होत आहे. एक कदाचित जी मीटिंग झाली किंवा या अगोदर काही ज्या चर्चा झाल्या, हीच प्लॅनिंग झाली असेल की बॅटरच्या रेंजमध्ये जायचं नाही आहे, बॅटरपासून लांब राहायचं आणि तीच गोलंदाजी आपण पाहतो. प्रत्येक गोलंदाज ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. इथे फुलटॉस आहे समोरच्या दिशेनं, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी अरुण भोईर आहेत. चेंडूला फील्ड करतात लॉंग ऑफ डीपला, थ्रो केला गेला नॉन स्ट्राईक एंडला, 2 धाव मिळतील. 1 शॉटचा इशारा पंचांचा येतोय, म्हणजे या ठिकाणी फक्त एकच धाव गृहीत धरली जाईल. धावा झाल्या त्या 21. संघर्ष चालूच आहे धावा जोडण्यासाठी. मेहनत काय कामी येत नाही या फलंदाजांची. स्ट्रायकर साईडला आपण पाहतोय फलंदाज जय पाटील आहेत. फोर्स केलाय क्षेत्ररक्षक, कव्हरचे बॉलला जज करतायत, बॉलला चेस करतायत. तोपर्यंत पुन्हा एकदा डबलचा कॉल यशस्वी झालेला आहे. आता 2 धावपटू खेळपट्टीवर पळत आहेत आणि सातत्यानं त्या 2 धावा जय पाटील यांच्या खात्यात जात आहेत. 2 धावांचे होते पण धावसंख्या पोहोचते 23 धावा, 4 फलंदाज बाद. 5वं षटक सुरू आहे आणि धावसंख्या भरपूर तुकडी पाहायला मिळते आणि तुम्ही कारणं देऊ शकत नाही या ठिकाणी. क्रिकेटच्या मैदानावर कारणं देणारा कधीही क्रिकेटमध्ये पुढे जात नसतो, कारणं कधीही द्यायची नसतात. प्रत्येक खेळाडूला जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आता स्वतःला सिद्ध करावं लागेल जय पाटील यांना. प्रयत्न तोच आहे, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध केलंय जय पाटील यांना. यावेळेस चेंडूला पूर्ण फोर्सनं पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खेळलेला हा षटकार जय पाटील यांचा. अगदी स्टडी पोझिशन, आपल्या उंचीचा वापर, आपल्या आर्मचा वापर करून त्यांनी तो बॉल काऊ कॉर्नरला खेळला. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहिला, फक्त पाहतच राहिला आणि या षटकाराने स्कोर आता उसळी घेतोय आणि पोहोचतोय 29 वर. 29 लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक कव्हरचे आणि बॉल जज केला, बॉल स्टॉप झाला, सिंगल कंप्लीट केली. सेकंडचा कॉल हितेश पाटील यांनी नाकारला. स्ट्राईक त्यांनी स्वतःकडे ठेवली. एकदा वाढते धावसंख्या 30 लॉस ऑफ 4. का कॉल नाकारला हेच कळत नाही आहे. एक षटकार ठोकलाय, हा एक चांगला स्ट्रोक, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं गेलं होतं. 2 धावा या ठिकाणी मिळू शकल्या असतं, मात्र त्या ठिकाणी हितेश पाटीलनं थांबवले जय पाटील यांना. कदाचित हा जो शेवटचा चेंडू आहे तो हितेश पाटील यांना खेळायचा आहे. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मागे प्रोडक्शन आहे मात्र मिलन वैद्य आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं, फक्त सिंगल, शेवटच्या चेंडूवर सिंगल येतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 31. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. आता अपेक्षा कदाचित इथे इतकीच करू शकतोय की भले 60 नको, भले 50 नको, मात्र 45, 40 ही धावसंख्या होणं गरजेचं आहे. मात्र एक खेळाडू अजूनही बाकी आहे सरकार ग्रुपचा. कदाचित त्या खेळाडूला जर पुढे आणलं असतं खेळण्यासाठी तर कदाचित हा स्कोरबोर्ड त्या ठिकाणी वाढू शकला असता. मंदार भोईर, मंदार पाटील, वन ऑफ द ग्रेट प्लेयर, मॅन फ्रॉम राई. मिनिटात 6वं षटक सुरू झालं पाहिजे. चला चला चला, 30 मिनिटं झाले तुमची. 1 मिनिटात तुमचं 6वं षटक चालू झालं पाहिजे. फास्ट चला. चला, शेवटच्या षटकाची जबाबदारी. स्वप्नीलची 2 षटकं संपलेली आहेत आणि स्वप्नीलने 22 खर्च केले आहेत, एकही विकेट न मिळवता. आणि आपण जर विचार केला ज्यांनी विकेट मिळवलाय
त्यांना एक एक षटकच मिळालं भारत सर. आणि आता पाहूया, संजय पाटील यांनी 2 विकेट्स 1 धाव, अरुण भोईर 3 धावा 1 विकेट, मिलन मैती 4 धावा 1 विकेट, स्वप्नील एकही विकेट नाही 22 धावा. माझ्या मते म्हणजे आपण फक्त म्हणू शकतोय मनीष कॉमेंटेटर आहोत म्हणून अरुण भोईर यांना 2 स्पेल देणं गरजेचे होते. स्कोरबोर्ड नक्कीच थांबला आहे, नो डाऊट स्कोरबोर्ड इतकाही मोठा झाला नाही आहे, चांगली गोलंदाजी झाली आहे. मात्र अरुण भोईरनं ज्या अनुषंगानं गोलंदाजी केली आहे हे पाहता कदाचित अरुण भोईर यांना 2 स्पेल देणं इथे गरजेचं होतं. एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत. मात्र टीम कॅप्टनची कदाचित स्ट्रॅटर्जी वेगळी असेल, त्यांच्यामध्ये त्यांची प्लॅनिंग कदाचित ती वेगळी असेल आणि स्वतः आयकॉन म्हणून त्या टीममध्ये खेळत आहेत, कर्णधार आहेत, त्याच्यामध्ये जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. त्यामुळे कदाचित ते 2 षटकं स्वप्नील हाताळली. इथे मात्र अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मुर्धा टीमचा खेळाडू कुमार येतोय. क्या बात आहे, स्वीट हिट अँड स्वीट 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 हिट. अगदी त्यांच्या स्टँडमध्ये सरकार क्रिकेट असोसिएशनचा जो स्टँड आहे त्या स्टँडमध्ये सरळ चेंडूला डिलिव्हर केले. 6 धावा षटकार. मल्हार स्पोर्ट्सच्या बॅटने तो दणदणीत षटकार त्यांनी पॉइंट झोनमध्ये खेळलेला आहे. आवश्यकता ओळखलेली आहे, मागून मिळत नाही, मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत आता हितेश पाटील यांनी आपल्या संघासाठी घेतली. षटकाराची नोंद स्कोर कार्डवर झाली. धावसंख्या 37 वर पोहोचलेली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक षटकार खेचून नाही चालणार, हे सातत्य राखावं लागणार आहे. कुमार पाटील यांच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर दडपण टाकण्याचं काम हितेश पाटील यांनी केलेलं आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जाते. आता पाहूया क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे, पॉइंट आहे, मिड ऑफ आहे सर्कलच्या आतमध्ये, बाकी सर्व क्षेत्राच्या सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ, बॅकवर्ड पॉइंट डीपमध्ये आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. पुढचा बॉल कुमार पाटीलचा पंचाच्या उजवीकडून पुन्हा खेळलेत, पण यावेळेस कुमारने गती कमी केली आणि त्याचमुळे आलाय हा डॉट बॉल. डॉट बॉल आलाय, वापसी केली आहे. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की हिरो या ठिकाणी असं काही करावं लागेल. तो चित्रपट प्रसिद्ध झाला होता, फटा पोस्टर और निकला हिरो. ती कामगिरी करावी लागेल हितेश पाटील यांना. गोलंदाज तयार. यावेळेस डाऊन द लेग, चेंडूला फक्त लेफ्ट केलं, सोडून देण्याचं काम केलं गेलं. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. ही धावसंख्या एकने पुढे सरकणार. धावसंख्या झाली 38. 38 झाल्यात. अजूनही या धावांना मी फक्तच म्हणू शकतोय, फक्त 38 झालेले आहेत आणि अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत. दोन्ही फलंदाज डबल फिगरवर पोहोचलेत. हितेश पाटील 11 वर खेळत आहेत, जय पाटील 16 वर खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांच्या दरम्यान. ओ बॅटची इनसाइड एज, विकेट किपर चुकले. कॅच कॅरी करताना आला हा डॉट बॉल. गोडदेव आणि नवघरची जोडी जमले खेळपट्टीवर, म्हणजेच जय पाटील आणि हितेश पाटील. चला टॉससाठी कॅप्टन डीजे वॉरियर्स पोहोचलेले आहेत. मालवणी कोळीवाडा, चला टॉससाठी या. डीजे वॉरियर्स म्हणजे डॉसन रॉड्रिग्स आणि जगदीश घरत. डी फॉर डॉसन, जे फॉर जगदीश. क्लिंग बॉल, दांडी गोल. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस अगदी सटीक यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. आला रे आला, कैलास पाटील आला. आता मोरवा गावचा खेळाडू आणि मालजीपाडा गावचे जावई आलेले आहेत. कैलास पाटील टीममध्ये आहेत, नो डाऊट. दुखापतीमुळे कैलासनं क्रिकेट थांबलं आहे. कैलासचं आता कैलासचं फक्त थांबलं आहे, संपलं नाही आहे. कैलास पाटीलचं क्रिकेट दुखापतीमुळे थांबलं आहे, संपलं नाही आहे. हा जो माणूस आहे ना, हा माणूस कुठल्याही क्षणी काही करू शकतोय क्रिकेटच्या पटलावर.
तर कैलास पाटील तुमच्या टीममध्ये आहे, तर कैलास पाटीलचा वापर ॲज अ ओपनर म्हणून का केला नाहीये? पण आता केलाय. तर आता पुढचे 2 बॉल पाहूया. कैलास आपल्या नावावर करतोय का? जो ट्रॅक रेकॉर्ड कैलास यांचा राहिलेला आहे, जो इतिहास त्यांचा राहिलेला आहे, तो इतिहास आपण वाचलेला आहे. पण पुन्हा एकदा त्या इतिहासाची आठवण करून देण्यासाठी कैलास पाटील या पुढच्या 2 बॉलवर काय करतात पाहूया. पुढचा बॉल कुमार. फुल टॉस मिस केलाय कैलासने. ती अपेक्षा नव्हती की फुल टॉस मिळेल, पण आता तो फुल टॉस वाया घालवलेला आहे. लेग बायची एक धाव मिळते. धावसंख्या 39-39. 39 धावा. बघा सरकार ग्रुपच्या संदीप पाटीलला काय केलं माहीत आहे का मनीष? जास्तीत जास्त भावजींना घेतलंय टीममध्ये. मंदार आहेत, कैलास आहेत, बरेचसे भावजी, राई मोरवा मुर्द्याचे जेवढे जावई आहेत ना मालजीपाड्याचे तेवढे टीममध्ये आहेत सरकारच्या. धावा 39 आहेत. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवर कुमारला पाहतोय आपण, मुर्द्या संघाचा खेळाडू आहे. आणि समोर जय पाटील. जयला जास्त चेंडू मिळाले नाहीत खेळण्यासाठी. अंतिम चेंडू असेल. एखादा धमाका. प्रयत्न तोच होता. बॅटचा टो लागला गेला होता या ठिकाणी. बॅटच्या अगदी त्या खालच्या टोवर चेंडू लागून यष्टिरक्षकाच्या मागे फ्लाइंग स्लिपच्या माध्यमातून संजयनं चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. या चेंडूवर फक्त सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा फळकावर लावल्यात सरकार क्रिकेट असोसिएशननं. त्यात तब्बल 40 धावा आणि 41 धावा विजयासाठी मात्रे ब्रदर्स या टीमला. चला जाऊया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. नेक्स्ट मॅच DJ वॉरियर्स अगेन्स्ट द मालवणी कोलीवाडा. दोन्ही टीम कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये. आगरी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य आहेत आणि जगदीशजी घरत जे आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार आहेत. या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी टॉस करतोय. चला या घरत साहेब, चला या डॉसन साहेब या. चला आपण टॉस लगेच करून घेऊया. आणि दोन्ही कॅप्टन्स या. DJ वॉरियर्स आणि मालवणी कोळीवाडा. होईल टॉस आजच्या वेळापत्रकातल्या दुसऱ्या सामन्याचा. AKPL आणि आगरी कोळी सामाजिक संस्था असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. देईल कोण कॉल? एक सेकंड हवा. आपण फ्रूट बास्केट सुद्धा देणार आहोत. आपण टॉस होऊ द्या, आपण फ्रूट बास्केट देऊया त्यांना. येस, AKPL किंवा आगरी कोळी समाज सामाजिक संस्था. कॉल काय असेल? चला AKPL हा कॉल. नाणेफेक जिंकलेले आहे DJ वॉरियर्स. मोहनजी निर्णय का असेल? मी प्रथम क्षेत्ररक्षण करू. काल पूर्ण दिवस तुम्ही होतात. कसा आढावा, कसा अभ्यास, कसा अंदाज? पूर्ण दिवस म्हणजे 12 वाजेपर्यंत इकडे होतो. त्याच्यानंतर यूट्यूबवर मी मॅचेस बघितल्या. तुमच्यासोबत कोणावर सर्वात जास्त भरोसा तुम्हाला असायला हवा? पूर्ण टीम तर चांगलं खेळ असं म्हणूनच तुम्ही टीम निवडले, पण अपेक्षा की एक खेळाडू जो चांगला खेळून आपल्याला चांगली साथ देऊ शकतो. आमच्यात तसे 2-3 आहेत, पण मी दोघांचीच नावं घेतो, अमोल भोयर आणि प्रशांत किनी. चला काय म्हणा, चांगलीच लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा. पण मालवणी कोळी म्हणाला असं वाटतं की सर्व खेळाडू मालवणीचेच असायला हवे संघामध्ये? नाही, आमच्याकडे मोजून आम्ही 5 जण मालवणीचे आहेत आणि बाकी इतर गावातले आहेत.
कारण मालवणीच्या खेळाडूंना जास्तीत जास्त रकमेमध्ये दुसऱ्या संघामध्ये निवडलं गेलं असेल म्हणून? असं काय नाही, ज्यांचे नशिबाला होते ते गेलेत. बघा काल 60 धावा झाल्यात पहिल्या डावामध्ये, जो जास्तीत जास्त स्कोर राहिलाय 6 षटकांमध्ये, आणि तो एक विक्रम तुमच्या नावावर करायला आवडेल? 60 पेक्षा पलीकडे जावं? नक्कीच आवडेल. कालचा तर पूर्ण दिवस मी बघितला, इथे विटनेस केला आणि मी बघितलं का 60च्या पलीकडे धावा गेल्याच नाही. तर बघूया आजचं वेदे कंडिशन काय, त्या हिशोबाने जो स्कोर पडेल तो, पण चांगल्या धावा करण्याचा प्रयत्न असेल. संघामध्ये बाहुबली फलंदाज कोण आहे जो लांब लचक षटकार खेळू शकतो? बघायला गेलं तर आमचा टीम आयकॉन जो चंद्रकांत भोईर आहे, त्यांच्यावर आम्हाला थोडा भरोसा आहे. लेट्स वेट फॉर इट. षटकार येतात की नाही पाहूया, किंवा स्कोर थांबतोय का पाहूया. नाणेफेक जिंकून डीजे वॉरियर्सने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि मालवणी कोळीवाडा करायचं आहे. फलंदाजी दोन्ही संघांना शुभेच्छा. जेव्हा समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेला सर आणि भारत राऊत सर. स्टे ट्यून ऑन TCP लाईव्ह. थँक्यू. चला, फ्रूट बास्केट तुम्हाला तुमची एनर्जी रिटेन करण्यासाठी. आजचा दिवस गुरुवार आहे, उपवास आहे, आरामात पूर्ण संघ आस्वाद घेऊ शकतो इतके फ्रूट्स सुपर बॉईजच्या वतीने आम्हाला प्रस्तुत झालेले आहेत. भावेजी संघवी आणि सचिनजी जैन सुपर बॉईज यांच्या वतीने आम्हाला एनर्जी पावडर तसेच फ्रूट बास्केट प्रोव्हाइड झालेले आहेत. धन्यवाद. एन्जॉय युअर सेल्फ. ऊर्जा अशीच रिटेन करा. धन्यवाद रोशनजी, धन्यवाद घरत साहेब. जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. धन्यवाद मनीषजी पाटील आणि भारतजी राऊत यांचा आवाज आपण ऐकत होता. पुन्हा एकदा कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर यांच्या माध्यमातून आणि एक ऑर्गनायझिंग कमिटी आहे, 25 जणांची जी कोर कमिटी आहे, याच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीगचा सोहळा आपण अनुभवत आहेत. कालपासून सुरू झालेला क्रिकेटचा सोहळा आणि त्या सोहळ्याला जशा पद्धतीनं प्रायोजकांनी देखील सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील मनापासून आभार आहे. खेळाडूंनी दाखवलेला विश्वास आणि प्रायोजकांची लाभलेली आपल्याला साथ आणि त्याच्यामुळेच जो कोर कमिटीचा प्रयत्न होता, ती 25 जणांची जी समिती आहे, आयोजक समिती आहेत, त्यांनी जो प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला प्रत्येकाने दाद दिले आहेत. प्रत्येकाने सांगितलं की योग्य वेळेला योग्य पाऊल त्याने उचललेलं आहे. भले थोडासा उशीर झाला आहे, पण प्रत्येक गोष्ट असते, त्या प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो, वेळ असते. कदाचित त्याच वेळेला ही स्पर्धा सुरू झालेली आहे. अर्थात आगरी कोळी 40+ मास्टर प्रीमियर लीग असा दुसरा दिवस आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सगळ्यात आधी तुकाराम सर, आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे आणि संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्था तसेच या ठिकाणी दाखल झालेल्या सर्व खेळाडूंच्या वतीनं आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं लग्न दिनाच्या तुकाराम मांगेला सर तुम्हाला खूप 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 शुभेच्छा असतील. त्यानंतर मी संगीतला विनंती करतो. संगीत ये मित्रा प्लीज स्टेजवर आहे. संगीत मात्रे, विनोदजी मात्रे यांचे सुपुत्र संगीत मात्रे यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. चला प्लेअर लिस्ट पाठवा प्लीज. मालवणी कोळीवाडा आपली प्लेअर लिस्ट लवकरात लवकर येऊ द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले आहे. प्लीज जास्त वेळ वाया घालू नका. धावसंख्या या ठिकाणी छोटी म्हणता येणार नाही आहे, कारण कालच्या दिवसापासून ज्या काही मॅचेस आपण सर पाहिलेत, काल 60च्या पलीकडे गेले नाहीत. 45, 50 धावासंख्या, 52 धावा आपण पाहिलेत. त्या अनुषंगानं इथे इतकंच म्हणू शकतो की भले 40 बनवलेत, 41 भले 40 धावा करण्यासाठी एक टार्गेट सेट केलं आहे, मात्र ही धावसंख्या या आरकेच्या मैदानावर मी तर म्हणेल छोटी म्हणता येणार नाही. नाही, दोन्ही गोष्टी असतील. आपण चर्चा दोन्ही गोष्टीवरती करणं कदाचित संयुक्त ठरेल. कालचा दिवस होता ना, तो कालचा दिवस कदाचित 60चा होता, 60चा होता, पण आजचा दिवस आहे ना 40चा असू शकेल. कारण आजची तारीख काय, 14, इंग्लिशमध्ये त्याला 14 म्हणतात. तर आजचा खेळ 40चा असू शकेल, कारण 40+ क्रिकेट आहे. काल थोडंसं वेगळं वातावरण होतं, आज वेगळं वातावरण आहे.
जे एक अल्ताफ राजावाला गाणं आहे बघा, त्या गाण्यानं अल्ताफ राजा भरपूर फेमस झाला. ओ साल दूसरा था ये साल दूसरा है, कल का दिन अलग था आज का दिन अलग है. असा दिवस वेगळा आहे. 14 तारीख आहे, पण 40+ खेळ 40चा खेळ देखील रंगू शकतो. फक्त रंग भरणारे पाहिजे. आता काही जण कॅमलवाले रंग वापरतात, काही थोडेसे वेगळे वापरतात. त्याच्यामुळे आता रंग कसे भरले जातात आणि सुरुवात स्टार्ट महत्त्वाची आहेत. जी टीम मीटिंग झाले, तुम्ही मैदानावरती दाखल झाल्यात, त्यावेळेला विचार काय केला आहे, थॉट्स काय आहेत, तुमचे इंटेंट काय आहेत, त्या इंटेंटला सर्व महत्त्वाचे आहेत. पहिली 2 षटकं महत्त्वाची आहेत या सामन्याची. नक्कीच सर, पहिली 2 षटकं जी खास करून मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि बॅट एंड पॉवर प्ले, ज्याप्रमाणे जे काम मात्र ब्रदर्सनं केलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, ते काम या ठिकाणी सरकार ग्रुपला करत आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळला गेला आहे, सिंगल इथे मिळणार, अकाउंट ओपन झालं आहे, खातं उघडलं गेलं. या सुरुवातीच्या जर 2 ओव्हरमध्ये 10 ते 12 धावसंख्येवर जर या ठिकाणी थांबवलं गेलं मात्रे ब्रदर्स या टीमला, तर कदाचित या मॅचला मजा येईल. नाही, पण 10 ते 12 आणि त्याच्यामध्ये 2 विकेट जर आलेत तर मजा येणार आहे. पण बॅटिंग करणारा संघ सांगतो इतकी मेहनत आम्ही बॉलिंगमध्ये केलंय, इतकं परिश्रमही गोलंदाजीमध्ये केलंय, आता सहजासहजी जाऊन देणार नाही आहेत. जो मोमेंटम आमच्या बाजूने आहे त्या मोमेंटमला आम्ही पकडून ठेवणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न संजय पाटील. म्हणजे जुचंद्रचं क्रिकेट जर थोडंसं मागे गेलं ना, निलेश मात्रे, संजय पाटील अशाच खेळासाठी प्रसिद्ध आहे. बिटवीन द गॅप्स, मोकळ्या जागेमध्ये खेळा, 1-1-2 धावा पूर्ण करा. जे क्रिकेट त्यानं उमेदीच्या काळामध्ये खेळले, आजही तेच क्रिकेट संजय पाटील दाखवत असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा, 2 बॉलवरती 2 रन. हवेत खेळलाय, कॅच होतोय का, कॅच 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 म्हटलं होतं. पहिल्या त्या 2 ओव्हरमध्ये 2 विकेट महत्वाचे आहेत आणि पहिलाच फलंदाज बाद झालाय. थँक्यू. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्रकाश पाटील यांनी प्राप्त करून दिलाय. प्रेम होते आणि प्रेम थोडंसं घाई असं केलं असं वाटतंय. लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न केला. रिप्ले जर पाहिला तर कदाचित लक्षात येईल मिडल ऑफ द बॅट झाला नाही आहे. मिडल ऑफ द बॅट झाला नाही. सध्या स्कोअरबोर्ड आपण पाहू शकता. जर TCB लाईव्हच्या स्क्रीनवरती बघा, अगदी मराठीमध्ये पूर्णपणे, म्हणजे आपली बोली आपली भाषा आणि तेच ब्रीदवाक्य TCBने देखील केलं. या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे, टॅगलाईन आहे, खेळ क्रिकेटचा आणि एकजूट समाजाची, ती आहे. पण आता आमचे महेंद्र भगत दादा आहेत, तेही सांगतात TCB लाईव्ह आहे तर बाई लाईव्ह है तो कुछ अलग भी होगा. आता मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं बरोबर स्कोरबोर्ड पाहू शकता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत मनोज पाटील. भारत आमच्या जोडीने आहेत आणि आम्ही जी चर्चा करतोय की आजचा खेळ कदाचित 40चा असू शकेल, 40 धावांचा खेळ देखील असू शकेल आणि त्याची सुरुवात, त्याचे सुतोवाच आणि तो स्टार्ट प्रकाश पाटील यांनी प्राप्त केलाय. हा स्टार्ट हवाच, सरकार ग्रुपला हा स्टार्ट हवाय. जर कॉन्फिडन्स लेवल त्यांचा अजूनही हाय करायचं असेल ना, तर या स्टार्टची नितांत गरज आहे आणि ते स्टार्ट केलं आहे. मात्र एक स्टार्टरची यूज केले म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्सनं देखील, म्हात्रे ब्रदर्स या टीमनं देखील काय केलं आहे तर सिंगल डबलचा किंग ज्याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये संजय पाटील यांचा वापर ॲज अ ओपनर म्हणून केला गेला आहे. तर ती एक स्टार्टरची त्या टीमची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्लेसमेंट पाहायला मिळते. सिंगल या ठिकाणी मिळणार. मनोज पाटील मॅन फ्रॉम पेनकरपाडा, चांगला परफॉर्मन्स राहिला आहे हे सीझन. तुकाराम सर या खेळाडूनं गाजवले मनोज पाटील यानं. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि तोच फॉर्म घेऊन या AKPL मध्ये ते दाखल झाले आहेत. बाबा तो फॉर्म आहे ना, तोच फॉर्म, तोच रिदम घेऊन इथे आल्यात. आता स्कूप करायचं होतं, स्कूप टॉप द बॅट लागला. टॉप द बॅट थोडंसं चेहऱ्यावरती स्माईल आहे संजय पाटील यांच्या चेहऱ्यावरती, बघितलं थोडंसं हास्य आहे कारण खेळायचं होतं पाठीमागे, पण चेंडू तो टॉप द बॅट लागला. 1 धावा चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा दापणवरती 4, 1 गडी बाद 4. धावा संख्या 4 झाल्या आहे आणि या कामासाठी संजयला उतरवलं आहे. आता काम संजय करतो इतकं म्हणू शकतो. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे, क्रॉस बटर स्टोक, स्लॉग हिटचा फटका. ओ कॅच ड्रॉप.
कॅचेस विन द मॅचेस. बघा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तर लक्षात ठेवा, विकेट फॅक्टर इथून जर तुम्हाला या 40 धावसंख्येवर जिंकायचं असेल, या 40 धावा डिफेन्स करायचे असतील तर विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक झेल, प्रत्येक विकेट अगदी सोन्याप्रमाणे मौल्यवान आहे. तर कॅच ड्रॉप झालाय, संधी सोडलाय, संधी गमावल्या आहे मिस्टर हिरोनं. जसं तुम्ही उल्लेख केला होता मागचा कॅच सोडला आणि महत्त्वाचा होता रिप्ले. बघा रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल, जो झेल टिपताना कदाचित जी पोझिशन खाली गेली, जी बॉडी थोडीशी खाली गेली, खाली झुकले आणि तिथेच हा कॅच ड्रॉप झाला आहे. बॉडी बेंड झाली, नी थोडेसे बेंड झाले आणि नी बेंड झाल्यामुळे काय झालं, जे हाताचे कोपरे आहेत ना, एल्बो पण बेंड होतात. आणि या सर्व गोष्टी पाहिल्या, थोडीशी कॅच घेतानाचं जे तंत्र आहे ना ते चुकीचं होतं. जी संधी, हे बघा हे जे खाली गेले ना, हे ज्यावेळेला खाली नव्हतं जायचं, इतकं खाली नव्हतं जायचं बाई, हा फक्त तुम्ही खाली नाही गेलेत, हा कॅच तुम्हाला वर घ्यायचा होता. बघा हा वर घ्यायचा होता कॅच बघा, हे जे तुम्ही नी बेंड केलं ना तिथे हा कॅच सुटलाय. TCP देखील चांगल्या पद्धतीने याचं लाईव्ह प्रक्षेपण करतायत, कारण कॅमेरामॅनचे देखील कमाल असते. बऱ्याच जणांना कॅमेरामॅनला सांगावं लागतं भाई फोकस करो, पण वेल फोकस कॅमेरामॅन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, तिथे 1 विकेट गेलाय, 5 धावा धापलकावरती आल्यात. पाटला का 41 धावांचा, जसं तुम्ही चर्चा केली होती, विकेट फॅक्टर महत्त्वाचे आहेत कारण बाकी ऑप्शन नाही आहेत या टीमकडे. जर आपण पाहिलं सरकार मालजीपाडा टीमकडे बाकी ऑप्शन नाही आहेत. बाकी वेळेला आपण जसं अमिताभ बच्चन खेळवतात ना कोण बनेगा करो, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतात, ABC. ओनली 1 ऑप्शन, तो आहे विकेट अँड विकेट. व्ही फॅक्टर हे ऑप्शन आहे. बघा वेळ महत्त्वाची आहे. 25 मिनिटात म्हात्रे ब्रदर्स या टीमनं 25 मिनिटात 30 षटकं पूर्ण केल्यात. तुम्ही जर 30 षटकं पूर्ण केली नाही तर तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल. तुमची वेळ बघा, पहिला चेंडू 11:05 पडलाय. वेळ नोंदवली या ठिकाणी. अधिकाधिक वेळ तुम्ही जर वाया घालवाल तर या ठिकाणी एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावा लागेल. त्याच्यामुळे वेळ वाचवा. आणि एक तर टोटल कमी आहे, त्याच्यामुळे जर तो एक खेळाडू आतमध्ये आला ना तर असं म्हणावं लागेल की दुष्काळाला 13वा महिना. आणि ह्या वर्षी अधिक मास सुरू झाला आहे. मला रविवारपासून अधिक मास सुरू होतोय. ह्या वर्षी अधिक मास आहे, त्यामुळे हा अधिक मास असेल, लक्षात ठेवा या ठिकाणी जर वेळ अधिक तुम्ही घालवला तर. बघा आणि भरपूर वेळ जातोय. गोलंदाज तयार त्या ठिकाणी मिस्टर प्रसन्न भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर आले, स्ट्राईक हँडला तुम्ही फलंदाज पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टर मनोज. पहिला चेंडू ऑफ साईडला बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय, स्वतः चेंडूला येऊन अडवत आहेत. डॉट बॉल हवेत. मी काय म्हटलं होतं तुकाराम सर की ही जी पॉवर प्लेची 2 षटके आहेत यामध्ये जवळपास 10 ते 12 धावा आणि तुम्ही एक उल्लेख केला होता 3 ते 4 विकेट्स, 2 ते 3 विकेट्स मिळायला हव्या. वेलकम राजेश पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता, पण कधी कधी भावनेला मुरड घालून खेळायचं नाहीये. यावेळेला काय होतं, थोडंसं भावनेला मुरड घातली जाते. बाबा जैसी आपली आवड आहे ना, म्हणजे जसं आपल्या आता भले आपण कॉमेडी करतोय, पण जर कोणी आंबा आणला काही आणलं तर आपण खातो का, मुरड घालायची नाही, खायचं. भाई जैसा आपका स्वभाव आहे ना वैसे खेळणं आहे. इथे स्वभावाला मुरड घालायची नाही आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण तुमचा रोल जो आहे ना कॅरेक्टर, त्याच्या विरुद्ध तुम्ही आता इथे खेळतायत. कॅरेक्टरला प्ले करायचं आहे, परफेक्ट प्ले करायचं आहे. ऑफ्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता. हे कॅरेक्टर आहे तुमचं. मनोज पाटील ही तुमची ओळख आहे. मागे तुम्ही तुमच्या ओळखीला मागे सारलं होतं, डॅड्स मनोज पाटील. हे मनोज पाटीलची ओळख आहे. सौकार. याच विषयाकडे तुकाराम सर मी जात होतो की खऱ्या अर्थानं मनोज पाटील काय आहे. मनोज पाटीलचा नॅचरल खेळ हा नाही आहे, सिंगल डबल खेळ मनोज पाटीलचा नॅचरल खेळ नाही आहे. एक स्फोटक, म्हणजे तुम्ही नेहमीच म्हणतात काही मॅचेसमध्ये मी ऐकलेस डुशुम खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की तुमचं कॅरेक्टर काय आहे. त्या कॅरेक्टरच्या तुम्ही विरुद्ध जाऊन त्या ठिकाणी तुम्ही रोल प्ले करता. जो तुमचा कॅरेक्टर आहे तो रोल प्ले करणं गरजेचं आहे आणि तो मनोज पाटील या ठिकाणी या फटक्यामध्ये दिसला आहे. चौकार आलाय, धावत संख्या झाली ती 9. गोलंदाज तयार. ऑफ साईडला पुन्हा एकदा चेंडूला पंच केलंय, इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. जय पाटील आहेत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा मिळतील. 2 धावेनं धावत संख्या वेगानं पुढे सरकते. धावत संख्या झाली ती 11.
एक गडी बाद 11 धावा धापलकरती. मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्यात. आता लाईन अँड लेनला जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला आकुटप्याचा चेंडू थोडंसं जागा बनवून कव्हरच्या डोक्यावरनं खेळतात. क्रॉस बॅटर फटका डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, येतील फील्ड करतील थ्रो करतील. एकच धाव हे चेंडूवरती पुढं थोडंसं सांभाळूनही खेळलं जातं. या गोष्टी अशा आहेत ना, थोडेसे तारेवरती कसरत आहे ती देखील सांभाळायची आहेत. 12 धावा धापलकरती जशी चर्चा केली होती. 2 षटकामध्ये 12 आणि 2 विकेट, 2 किंवा 3 विकेट. आता सध्या 12 आहेत. शेवटचा बॉल 12 आहेत आणि घड्याला देखील 12 वाजायला अजून काही उशीर आहे. ओ बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडूला स्टेअर करायचं होतं. संधी निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. डायरेक्ट हिट झाले आणि इथे मात्र पंच वळत आहेत तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. बघा स्ट्राईक एंडला संधी होती, ती संधी गमावली गेली. मात्र नॉन स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी चान्स घेतलाय, डायरेक्ट हिट झालाय. मात्र काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. घड्याळाची टिकटिक देखील वाढले. थोडीशी गडबड झाली होती, गडबडही झाला गोंधळही झाला. दोन्ही गोष्टी झाल्या होत्या. एक तर कॅच सुटला, कॅच सुटल्यानंतर एकदा धावबाद सुटला, दुसऱ्या बाजूला धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरे पंच पाहतायत डायरेक्ट हिट झालाय. त्यावेळेला बॅट आत आले का, बॅट आत आहे की बाहेर, आत बाहेरवाला खेळ आहे. आत बॉल आणि बॅट बरोबर सौदीला चालले आहेत. ज्यावेळेला बेन्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला बॅट आत आले का बघूया. पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. ज्यावेळेला बॅट आत आले की ऑन द लाईन आहे, मध्ये आले, बाहेर राहिले आहेत. पंचांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ नॉट आऊट. थोडीशी आत आले, थोडीशी धाकधूक होती, टेन्शन होतं, तेही ताणलं गेलं होतं. गुड वर्क TCB लाईव्ह. या सर्व गोष्टी होत्या. पण इथे मागे झेल सुटला होता. स्ट्रायकर एंडला आऊट होणार होता, पण कदाचित जो झेल सुटला त्याच्यानंतर थोडंसं दबाव आला, प्रेशर आला. इथे संधी गमावले. 13 धावा धापलकरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही बाजूला कहाणी तीच होती. भरतजी, पहिल्या इनिंगची कहाणी दुसऱ्या इनिंगची कहाणी बरोबर आहे, तशीच आहे. आता कहाणी सेम आहे. मैदानावरती थोडंसं पाणी गेलं होतं. आता बघूया या मॅचची कहाणी चेंज होणार की तशीच कहाणी पुढे चालणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मैदान के अंदर गया था पाणी, क्या बदल जाएगी इस मॅच की कहाणी. बघूया, मजा येईल. कारण सध्याच्या घडीला ज्या घडामोडी दिसत आहेत त्या अनुषंगानं मॅच इथे रंगले. तुम्ही मगाशी म्हटलं की कॅमल कंपनीचे कलर्स आहेत की दुसऱ्या कुठल्या कंपनीचे कलर्स आहेत. मात्र ते कलर्स, ते रंग भरणं गरजेचं आहे. ते रंग भरलेत, ते रंग भरण्याचं काम या ठिकाणी केलं. बघा वेळ जास्त जातोय. 2 षटकं संपलेत. वेळेकडे लक्ष द्या, नाहीतर याचा फटका तुमच्या टीमला बसू शकेल. सरकार ग्रुप या गोष्टीकडे थोडंसं बारकाईने लक्ष द्या टीम कॅप्टन, नाहीतर मग याचा फटका तुमच्या टीमला बसू शकेल. धावा झाल्यात त्या तब्बल 13 धावा. आगरी समाज सामाजिक संस्था आयोजित आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला पाणी स्पर्धा पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेला संपूर्ण पंचकृषीतून चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला गेला होता आणि नक्कीच अनेक क्षेत्रातून कॉलद्वारे शुभेच्छा देखील दिल्या गेल्या होत्या या स्पर्धेला. गोलंदाजी ट्रॅकवर जयश आहे मागे आहे. तो त्याचा चेहरा दिसला नाही मला, म्हणून मी कन्फ्यूज झालो. पहिला चेंडू यावेळेस स्कूप केलाय. चेंडूला पाठवून दिले फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. या अशा फटक्यासाठी माहीर आहे संजय पाटील. हा आहे टिपिकल संजय पाटील स्ट्रोक. 4 धावा चौकार. रिक्षा थोडंसं आतमध्ये आली आणि त्यानंतर स्कूप केलं या चेंडूला, पाठवलं पाठीमागे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला अशा खेळाडूमध्ये, अशा खेळासाठी ना
म्हणजे संजय पाटील माहीर आहे आणि ही गोष्ट आगरी कोळी मास्टर कपमध्ये जग जाहीर आहे की असा खेळाडू खेळू शकतो. या ठिकाणी जया सेंजेची जोडी आलेली आहे. कुमार आणि प्रशांत मात्रे जया सेंजेची जोडी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगले मॅचेस आपण पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये जया CNG आणि शेवटला बुऱ्याशेठ मोरवा यामधला मॅच अगदी हार्टबीटला वाढवणारा मॅच होता. दिल की धडकन को तेज करने वाला था. यावेळेला राईट आर्म ओव्हर द विकेट आले, जोर जास्त लावला, एक्स्ट्रा एफर्ट लावला, तो एक्स्ट्रा रन देऊन गेलाय. 1 रन वाईटच्या स्वरूपात प्राप्त होईल. जयेश अडील आलेत गोलंदाजीसाठी, पण जास्त जोर लावला जातोय, एक्स्ट्रा एफर्ट लावला जातोय, त्याच्याने एक्स्ट्रा रन अवांतर धाव. अमांतर धाव आले. ओ या ठिकाणी मला वाटतं क्लिंग बोल्ड, चेंडू पडलाय, वेगानं चेंडू आत आलाय आणि सरळ आदळला यस्तीवर. दांडी गोल, क्लिंग बोल्ड, संजय पाटील या ठिकाणी आउट. आणि जशा पद्धतीनं बाद झालाय, जो राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय आणि तो राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना हा कव्हरच्या डोक्यावरनं, म्हणजे समोरचा चेंडू होता आणि तो कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला. बघा कव्हरला खेळले, बॅटचा फेस जी आहे ना, शॅडो बॅटिंग भरपूर केली, शॅडो बॅटिंग परफेक्ट खेळले ना, त्यावेळेला चुकीचे खेळले संजय पाटील आणि बाद होऊन तंबूच्या दिशेने जात असतात. विकेट फॅक्टर महत्त्वाचा आहे इथे, विकेट डिजिट तो महत्त्वाचा, विकेट फॅक्टर तो देखील महत्त्वाचा असणार आहे या सामन्यामध्ये. कारण सरकार मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला म्हात्रे ब्रदर्स या दोन संघामधली ही लढाई आपण बघतो. एका बाजूला संदीप पाटील यांचा संघ सरकार मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला कैलास म्हात्रे कमलेश म्हात्रे यांचा संघ आहेत म्हात्रे ब्रदर्स. धावा आल्या नाही तितक्या, पण धावा नाही आल्या तरी चालेल, आम्ही या धावा आमच्यासाठी पुरेशा आहेत. जसं म्हणतात ना, हमारे पास जो प्राप्त आहे ना वही हमको पर्याप्त आहे. या उद्देशानं तुम्हाला गोलंदाजी करायची आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले स्वप्नील मुकादम, जुचंद्रचे खेळाडू मैदानावरती दाखल झाले आहेत. नंबर 4 वरती संधी त्यांना मिळालेली आहेत. जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल आता नुकताच भारतराव त्याने उल्लेख केला होता, असे जर व्हाईट बॉल आले तर दुष्काळात 13वा महिना. आता दुष्काळात येतो का माहिती नाही, पण यावर्षी आहे तो अधिक मास म्हणून व्हाईट बॉलनं 1 धाव ॲड होईल. वाईट आणि या गोष्टी वाईट आहेत तुमच्या टीमसाठी. अतिरिक्त धावा यावेळेस चेंडूला अगदी अंतिम क्षणी लेफ्ट केले गेले. चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं अगदी वेगानं निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता, जो वेग कदाचित जनरेट करतोय गोलंदाज त्याचाच फायदा केला. बॅटचं फेस ओपन केलं, अगदी म्हणजे स्टेअर जसं करतात ना, जसं छोट्या बालकाला ज्यावेळेला तुम्ही खांद्यावरती घेता त्यावेळेला हळूवार पण तो गोंजारता तसा फटका खेळलाय. हळूच खेळलाय, जास्त जोर नाही लावला, अगदी हळूवार पद्धतीनं मुलायम पद्धतीनं या फटक्याला खेळला गेलं होतं. चौकार. या षटकामध्ये 2 चौकार आले, धावाही आल्यात, रनही आल्यात, विकेटही आल्यात. 23 धावा धापलकावरती आहेत. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झाला आहे. आणि या पूर्ण षटकावरती नजर टाकली ना तर पहिला चौकार, मग व्हाईट बॉल, त्याच्यानंतर विकेट, आता चौकार आलाय. 18 धावांची अजूनही आवश्यकता आहेत. 21 चेंडूचा खेळ आहे, 18 धावांची अजूनही आवश्यकता आहेत. विकेट फॅक्टर महत्त्वाचा, डब्ल्यू महत्त्वाचा आहे, पण या ओव्हरमध्ये जो डब्ल्यू आलेत ना त्याच्या जोडला एक डी आलाय. तो डी फॉर डेंजरस आहे. जो वाईट आलाय ना ते वाईट तुमच्यासाठी डेंजरस आहे. उचली होती थोडासा उसळला. शेवटच्या क्षणी बॅट खाली आणायची होती, ती खाली आणता आलेली, त्याचा ग्लोच्या असं आजूबाजूला लागतो ना तसा चेंडू लागलाय. 1 धाव या चेंडूवरती, धापलकावरती धावा आहेत ते 2 गडी बाद 24. म्हणजे तुमच्यामध्ये सर या ठिकाणी तो डबल धमाल चित्रपट जो आला होता ना त्याच्यामध्ये तो डायलॉग होता की डब्लू को ढूंढना होगा, डब्लू को ढूंढ के ही आगे जा सकते. गोलंदाज तयार. हुसरी घेणारा चेंडू आहे, इथून मात्र या चेंडूला हुक केलंय आणि हो असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की, मात्र अगदी बाउंड्री लाईनवर चेंडूला थांबवलं गेले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा संख्या झाल्या ती 26.
धावा थांबवणं गरजेचे आहेत. धावा थांबत नाही आहे, धावा येत आहेत आणि त्या देखील अगदी खोऱ्यानं धावा वाहत आहेत. इथे धावा संख्येला लगाम लावणं गरजेचं आहे. टीम सरकारला धावा झाल्या त्या 26. आणि असं नाही की डब्ल्यू येत नाही, डब्ल्यू येतो, जवळ येतो डब्ल्यू, पण त्याच्या जवळ जात नाही आहेत. ऐसे नाही की मौके नाही बने, मौके बने है. कॅच सुटल्या, रनआउट सुटले, धावाच्या संधी निसटल्या, या सर्व गोष्टी आल्यात. खुशी आई ती, चांगले क्षण आले होते पण ते तुम्ही नाही घेतले. समोरचा चेंडू होता, समोरचा चेंडू आता नाही थांबणार, नाही ते लांब नेणार, चेंडूला लांबच लांब पाठवणार आणि चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. बघा असं वाटलं होतं नक्कीच ही मॅच कुठेतरी टर्न घेईल, कुठेतरी नक्कीच एक वळण घेईल, कलाटणी घेईल. मात्र मनोज पाटीलला इथे हा षटकार मारून अक्षरशः घाव घातलाय. धावा झाल्या त्या तब्बल 32 धावा. पण भारत, तुम्ही जर लक्ष दिलं तर असं नाही की टर्न आले नव्हते, वळणं आली होती पण तुम्ही वळलेच नाही. माणूस कितीही सरळ असू द्या, वळणावरती त्याला वळावंच लागतं. तशी वळणं आली होती, टर्न आली होती, पण तुम्ही रॉंग टर्न मारला, चुकीचा टर्न मारला. मग काय झालं माहिती का, तुम्हाला पुढे जाऊन यू टर्न मारावा लागला. आता तो यू टर्न आलाय, लांब गेले आणि यू टर्न आलाय, त्याच्यामध्ये वेळ गेलाय, वेळही गेलाय, खेळही गेलाय आणि 18 मध्ये आता 9 करायचे आहेत. आणि बघा एक फक्त आपण अंदाज बांधू शकतोय की जे रेग्युलर गोलंदाज आहेत, कारण जो गोलंदाज वापरला गेला जयेश, हे सीझन जास्तीत जास्त स्पर्धा खेळाडू खेळलाच नाही आहे मास्टर्स क्रिकेटमध्ये. मात्र अनेक ऑप्शन्स सरकार टीमकडे आहेत. प्रसन्न भोईर ठाऊकच आहेत, कारण जय खास करून म्हणायचं गेलं हितेश पाटील हिरो हे ऑप्शन त्यांच्याकडे आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं राकेश पाटील जे एक स्विंग गोलंदाज, चांगले गोलंदाज आहेत, त्यांचा वापर तुम्ही करू शकतात. त्यांचा देखील वापर या ठिकाणी केला नाही आहे. धावसंख्या तोकडी होती, त्याच्यामुळे मी तर म्हणे त्या ठिकाणी तुमचे महत्त्वाचे जे धागेदोरे आहेत ना, जे महत्त्वाचे गोलंदाज आहेत, ते हे गोलंदाज तुम्हाला यूज करणं गरजेचं होतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्लॉक स्वीपचा फटका आहे. मागे फिल्डर चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न, पायानं चेंडूला अडवलं गेलं आहे. 2 धावा या ठिकाणी मिळतील. तर या गोलंदाजाचा वापर जर कदाचित केला गेला असता, कदाचित राकेश पाटील देखील चांगल्या प्रकारे टर्न करतो. या मोरव्याच्या मैदानावर राकेशनं एक चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत हाताळले, जो कागदोपत्री रेकॉर्ड राकेश पाटील यांच्याविषयी आहे या मैदानावरचा. मात्र काय प्लॅनिंग सुरू आहे हे कळत नाही आहे. धावसंख्या छोटी आहे, आत्ताच्या घडीला धावसंख्या झाली आहे ती तब्बल 34. धावा करायचे आहेत 7, चेंडू शिल्लक आहेत 17. स्विचचा फटका. यावेळेस देखील अगदी गॅप निवडलाय, गॅप शोधलाय. स्वप्नील मुकादम आयकॉन आहेत टीमचे आणि आयकॉनिक खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. चौकार, 4 धावा. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस लॉफ्टेड खेळ आहे. ऑन साईडला मिड विकेट, डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाला आहे. मागे प्रोडक्शन आहे, जय पाटील चेंडूला फीड करतात सिंगल. एकेरी धावेने धावसंख्या झाली ती 39, म्हणजे स्कोर लेवल. $41 टू विन आहेत का? माफ करा, 39 झालेत. फुलटॉस आहे. यावेळेस देखील इन टू द गॅप, चेंडू सरळ निघून जातोय 4 धावांसाठी. या चौकारानं मात्रे ब्रदर्स हा संघ
आजच्या दिवसातील पहिला सामना विजयी होतोय. अभिनंदन म्हात्रे ब्रदर्स टीम, अभिनंदन कैलास म्हात्रे, अभिनंदन कमलेशजी म्हात्रे. आणि पुढच्या मॅचसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर सरकार ग्रुप बघा अजूनही स्पर्धा संपली नाही आहे, आपण देखील पुढे वाटचाल करू शकता. पुढची मॅच आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण असेल. या ठिकाणी पुढच्या ज्या काही मॅचेस आहेत त्या सरकार ग्रुपला जिंकणं गरजेचं आहे. मात्र स्पर्धा संपली नाही आहे. चला आपण थेट वळूया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. मॅच समोर तुम्ही पाहू शकाल बघा 45 धावा, त्याच्यामध्ये जय पाटील 17 धावा, 10 चेंडूचा सामना केला. हितेश पाटील 11 धावा बनवल्या. 8 चेंडूमध्ये प्रसन्न भोईर 5 मध्ये 3 बनवल्या. चित्तरंजन फक्त 1 धाव बनवली. मात्र गोलंदाजी पाहिल्या संजय पाटीलचे ते